नमस्कार मंडळी, जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मंडळी, गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे। सर्वांचीच लगबग चालू आहे। गणपती बाप्पा कधी एकदा घरी येत आहेत असं सर्वांना झालंय। गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहेच, तो आधी जरूर पाहावा। आता आपण बाप्पाची मूर्ती हाताळताना त्याची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात। तसेच घरी आणल्यावर त्याची काळजीपूर्वक कशी स्थापना करावी व ते आपण पाहूयात। मंडळी, गणपतीची मूर्ती घेतानाच नीट परखून घ्यावी, म्हणजे कुठे तडकली तर नाही ना, कुठे टवका तर निघाला नाही ना, ते सर्व पाहावे। कुठलीही गणपतीची मूर्ती तयार करताना ती अखंड तयारच होत नाही। तिचे हात व सोंड वेगळी तयार केली जाते व नंतर ती मूर्तीला जोडली जाते। त्यामुळे मूर्ती उचलताना ती हाताला किंवा सोंडेला धरून उचलू नये। असे केल्यास 100% मूर्ती तुटणार किंवा भंगणार। मग मूर्ती नेमकी उचलायची कशी? तर बाप्पाची मूर्ती नेहमी एका हाताने मुकुटावर घट्ट पकडून थोडी मागे कलती करावी व दुसरा हात मूर्तीच्या पाटाखाली घालून मूर्ती अलगद उचलावी। असे केल्याने मूर्तीच्या इतर कोणत्याही अंगाला हात लागत नाही व मूर्तीला देखील काहीच होत नाही। गणपतीची मूर्ती शक्यतो एका जबाबदार व्यक्तीनेच हाताळावी। बऱ्याच ठिकाणी गौरी आल्या की मूर्ती उचलून त्यांच्यामध्ये ठेवण्याची प्रथा आहे, त्यावेळीही तुम्ही मूर्ती नीट उचलावी। गणपती घरी आणताना मूर्तीच्या पाटाच्या आकाराचे ताट किंवा ताम्हण घ्यावे। लहान ताटात मूर्ती मावत नाही व मोठ्या ताटात ती सारखी घसरते। अशा वेळी मूर्ती धरणाऱ्याचीच पंचायत होते। बाप्पाची मूर्ती घरी आणताना पूर्णपणे झाकूनच आणावी। बाप्पांचे घरात आगमन होण्याआधी दारात घरातील सुवासिनीने बाप्पाच्या मूर्तीचे औक्षण करावे। पायावर थोडेसे दूध पाणी ओतून यजमानांचे व गणपतीचे औक्षण करावे। बाप्पाच्या मूर्तीवरून भाकर तुकडा ओवाळून आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचे जसे आपण स्वागत करतो अगदी तशाच प्रकारे स्वागत करावे। बऱ्याच ठिकाणी गणपतीची प्राणप्रतिष्ठाच करत नाहीत, आणून नुसते पाटावर किंवा मखरात ठेवून हळद कुंकू दुर्वा फुले वाहून नैवेद्य दाखवून आरती केली जाते। प्राणप्रतिष्ठा न करता मूर्ती पूजायला काहीच अर्थ नसतो, त्याशिवाय मूर्तीत देवत्वच येत नाही। आता एवढी काळजी घेऊनही मूर्ती जर भंगलीच तर काय करावे ते आपण पाहूया। मूर्ती जर गणपती बसवायच्या म्हणजेच प्राणप्रतिष्ठापनेच्या आधीच भंगली तर घाबरून जाऊ नये। पुन्हा दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना करावी व तुटलेली मूर्ती लगेच विसर्जित करावी। जर मूर्ती गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी किंवा पुढील गणपतीच्या दिवसात हाताळताना तुटली तर त्या मूर्तीचे विसर्जन करावे व पुन्हा नवीन मूर्ती आणू नये। घरातील गणपतीच्याच मूर्तीची पूजा सेवा करावी व पुढील वर्षी गणेशोत्सवात नवी मूर्ती आणून काळजीपूर्वक लक्षपूर्वक व आनंदाने त्याची प्राणप्रतिष्ठापना व पूजा करावी। आता माणूस म्हणल्यावर नजर चुकीने चुकून थोड्याशा चुका होतच असतात। अशा वेळी घाबरून न जाता मनात कोणताही किंतु न आणता पुन्हा गणपतीची पूजा अर्चना करण्यास सुरुवात करावी। अशा प्रकारे नीट काळजी घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती आणली, तिची स्थापना केली, तिची पूजा सेवा केली तर बाप्पाही खुश व तुम्हीही खुश। अशीच माहिती आवडली असेल तर जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, श्री जगदंबार्पणमस्तु।